आता रोजच्या प्रमाणे वावरात मस्तपैकी भटकंती करायलाच निघालो होतो, तर मला परत टिटीचे अंडे भेटले बाबा. आता टिटीचे अंड्याचं तुम्हाला माहितीचे पारसपत्तरचं तुम्ही मागचे ब्लॉग बघितले असं तुम्हाला सांगितलंच होतं. मी म्हणलं इथं पारसपत्तर असं बघावं, तिथे नट होता. ते म्हणलं आता या नटाने फोडी तर काय बाबा हे टिटीचे अंडे. आता खरं तर आपण तुरी बघायला आलो होतो बरं का, उगल्या का नाही. रामकृष्ण हरी मंडळी, आता चालता चालता माझा पाय या खेकड्यावर पडला. नाही आधीच मिळालेला होता, पण तेव्हा ना कारखाने वाजला. मी इतका डचकलो, म्हणलं आता या पाण्यात आहे ना नक्की खेकड्या असणार रे. बघता बघता काय भाऊ, एक खेकडा मस्तपैकी भेटला, धरला बी त्याला. लहानपणी मारण्याचे धरलेले, पण आता ह्यो काय आपल्याला पाळायचा नव्हता, त्याच्यामुळे याला एका हातात धरायचा प्रयत्न करावा. जी एका हातात धरला गडीनी चावलंय मला भाऊ, पाण्यातच फेकून दिलं त्याला. इतका शॉक झालो होतो मी, म्हणला हाता गेलं गाड्या बोट आपलं. तेवढे दे ना काऊस आजी दिसल्या तिथे ना त्या तुरीच्या सानमोट करत होत्या, आणि तेवढ्या माझ्या डोके पेटलं बाबा आपल्याला बी कापशीची सानमोट करायची. बाबा ते आजी ते पुढे गेलेत, मी तर विसरलोच होतो. जीच गाडीला किक मारली तिथे गेलो, तिथं जाऊन बघत होतो वावरात पुरा वाळा उगलाय भो. बाबाला पहिलं म्हणलं सानमोट बंद करा, आपल्याला इथं पहिला रोटा नाही तर पास मारावं लागला. पास तर काय जमणार नाही, इतकं जबरदस्त गवत होतं. मग काय रोटा घेतला, टपाटपा मारला. तेव्हाच मला फोन आला की बाबा तुमचं फ्लिपकार्ट वरून पार्सल आलंय. पार्सल घेऊन घरी आलो, मस्तपैकी अंडर टर्न केले. आता हे तुम्हाला जे मशीन दिसतंय फक्त असं समजा की ह्यो जो दिसतोय ना छोटा हत्ती आहे, आपण जे ऑर्डर केलंय का ते मोठा हत्ती आहे, मोठ्या हॅचिंग मशीन साठी.